गाईज, मी नंदिनी। आज आपण बनवू घरच्या रात्रीच्या वाचलेल्या वस्तूचा नाश्ता। तर हा रात्रीचा भात आहे, याला आपण असं मोकळं करून घेतलं आणि हे आहेत माझी भिगवलेली मूग, याचे कोंब आलेले आहेत मोठ। या प्रकारे आता आपण हेल्दी नाश्ता बनवू। टमाटर, सांबार आणि प्याज। तुम्हाला वाटलं तर अजून पत्तागोबी, शिमला मिरची, गाजर पण टाकू शकता याच्यात। माझ्याकडे आहे पण मी आज एवढाच बनवते। मोठ आहे ना हेल्दी करायसाठी, म्हणून हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता। तर बनवू आपण। तर भगोन्यामध्ये आपण तेल घातलं आहोत थोडंसं। कढईमध्ये आपला तेल गरम होते तर जिरा घालू। तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता घाला। जिरा झाल्यावर मी कांदा घालत आहे। कांदा आपला ब्राऊन झालेला आहे। आता हळद घालू। मिरची असेल तर मिरची सुद्धा घालू शकता तुम्ही। टमाटर घालते मी। मिरची असेल तर मिरची घाला, मी तिखटाच बनवत आहे, मिरची नाही घालत। टमाटर आपण फक्त थोडेसे शिजू देऊ, पूर्ण शिजू नाही देऊ, कारण भातामध्ये टमाटर थोडे अगर कच्चे शिजले असले तरच छान वाटतं मला। तुम्ही तुमच्या पद्धतीने शिजवा। टमाटर हाफ शिजलेले आहेत, तर आपण मोठ घालून घेऊ। आणि मोठ जास्त शिजवू नाही तर याचं प्रोटीन चाललं जाईल। हलकंच फ्राय सारखं करू, थोडा वेळ 2 मिनिट। तर बघू शकता 2 मिनिट आपली मोठ शिजली आहे। तर आता तिखट घालू, आपल्याला लागते तेवढा। मी इथे अर्धा चमच तिखट घालत आहे आणि जास्त तिखट नाही बनवायचं, म्हणून नमक घातला चवीनुसार। तिखट नमक 2 मिनिटं याला शिजू देऊ तिखट नमकला। थोडा सांबार घालून घेऊ लंटलवाला, आणि आता भात घालून घेऊ। बघू शकता मोकळा भात आहे आपला। छान परतून घेऊ, छान परतून गरम होऊ दे। तर पूर्ण राईस मिक्स केलेले आहेत बघा, राईस आणि मूग। आता याला छान आपण गरम होऊ देऊ आणि मग आपला राईस तयार आहे कमी आचेवर। तर बघा भात आपला गरम झाला आहे, थोडी थोडी वाफ येत आहे। बघा कसा मोकळा किरकिरा भात झाला। या प्रकारे आपला सकाळचा नाश्ता आपण बनवू शकतो रात्रीच्या वाचलेल्या भातासोबत। मी नेहमी बनवत असतो, मी पोह्यामध्ये मोठ घालत असते, साबुदाणा आहे ते काही बनवतच राहते नाश्ता। तर आपला नाश्ता तयार आहे। आता घालून घेऊ सांबार घालून घेऊ। सांबार घालून हलका परतून घेऊ आणि परतल्यावर आपण प्लेटामध्ये काढून घेऊ खायसाठी। आता मी याच वाट्यामध्ये भात ठेवले होते, तर मी यातच काढते बघा। एका हाताने लवकर। तर बघा या प्रकारे नाश्ता बाहेरचा नाश्ता घेतला तर थोडं एवढूसा नाश्ता 30 रुपयाचा मिळते, त्याच्या वाट्याच्या घरी आपण तयार करून खाल्ला तर मनभर खाऊ सुद्धा शकतो आणि हेल्दी सुद्धा राहते आपला। तर गाईस, वाटली तर तुमच्याकडे अगर अशी थोडीशी हिरवी मूठ असली तर वरून घालून घ्यायची आणि खाऊन घ्यायची। तर चम्मच लावलेला आहे, आता खाऊन घ्या। या गाईस खायला। तर बाय गाईस, टेक केअर। आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। टेक केअर गाईस।